नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वायसे एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज आपण इयत्ता 8वी विषय नागरिकशास्त्र त्यातील पहिला धडा संसदीय शासन पद्धतीची ओळख याचा संपूर्ण स्वाध्याय उत्तरासहित पाहणार आहोत। प्रश्न क्रमांक पहिला, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा। 1. संसदीय शासन पद्धती टिंबटिंब येथे विकसित झाली। पर्याय इंग्लंड, फ्रान्स, अमेरिका, नेपाळ। उत्तर पर्याय क्रमांक अ, इंग्लंड। 2. अध्यक्षीय शासन पद्धतीत टिंबटिंब हे कार्यकारी प्रमुख असतात। पर्याय प्रधानमंत्री, लोकसभा अध्यक्ष, राष्ट्राध्यक्ष, राज्यपाल। उत्तर पर्याय क्रमांक क, राष्ट्राध्यक्ष। पुढील प्रश्न क्रमांक 2, खालील तक्त्यातील माहिती पूर्ण करा। अनुक्रमांक, मंडळाचे नाव। 1. कायदे मंडळ, त्यांचं कार्य, कायद्यांच्या निर्मितीचे कार्य। 2. कार्यकारी मंडळ, कायद्यांची अंमलबजावणी करणे। 3. न्यायमंडळ, न्याय देण्याचे कार्य। अशा प्रकारे आपण तक्ता पूर्ण केलेला आहे। या तक्त्यामध्ये मंडळाचे नाव आणि त्यांचं कार्य लिहायचं आहे। त्यासाठी विद्यार्थ्यांनी मंडळाचे नाव पाठ करायचं आहे आणि त्यानंतर कार्य पाठ करायचे आहेत। पुढील प्रश्न क्रमांक 3, पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा। त्यातील पहिले, भारताने संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केला। उत्तर, भारतात संसदीय संस्थांची निर्मिती ही ब्रिटिश राजवटीच्या काळातच झाली होती। त्या काळात ब्रिटिशांनीच भारतात संसदीय संस्थांची निर्मिती केली होती। तेव्हापासूनच त्यांनी संसदीय शासन पद्धतीने राज्यकारभार चालवण्यास सुरुवात केली होती। त्यानंतरच्या काळात आपण ही पद्धती आत्मसात करावी की नाही या विषयावर संविधान सभेतही बऱ्याच मोठ्या प्रमाणात चर्चा झाली। संपूर्ण चर्चेनंतर संविधानकर्त्यांनी संसदीय शासन पद्धतीत भारताला अनुकूल असे काही बदल करून घेतले आणि त्यानंतर या पद्धतीचा स्वीकार केला। पुढील प्रश्न 2, संसदीय शासन पद्धतीत चर्चा व विचारविनिमय महत्त्वाचे असते। उत्तर, संसदेमध्ये कोणतीही गोष्ट नागरिकांवर लादली जात नाही। सार्वजनिक हितांच्या प्रश्नावर संसदेत सर्व बाजूने चर्चा केली जाते। या चर्चेत फक्त सत्तापक्षच नव्हे तर विरोधी पक्षांचे सभासदही सहभाग घेतात। त्यामुळे शासन नागरिकांवरही कोणतीही गोष्ट लादू शकत नाही। योग्य ठिकाणी शासनाला मदत करणे, कायदे आणि धोरण तयार करताना त्यातील त्रुटींचा विचार करणे, प्रश्नांचा सर्व बाजूंनी विचार करून त्यांची मांडणी करण्याचे काम विरोधी पक्ष करीत असतो। त्यामुळे संसदेला निर्दोष कायदे तयार करणे सहज शक्य होते। म्हणून संसदीय शासन पद्धतीत चर्चा व विचारविनिमय महत्त्वाचे असते। पुढील प्रश्न क्रमांक 4, खालील प्रश्नांची 25 ते 30 शब्दात उत्तरे लिहा। त्यातील पहिला, जबाबदार शासन पद्धती म्हणजे काय? उत्तर, प्रधानमंत्री व त्यांनी निवडलेले मंत्रिमंडळ संसदीय शासन पद्धतीतील कार्यकारी मंडळ आहे। कार्यकारी मंडळ म्हणून कायद्याची अंमलबजावणी करणे आणि कायदेमंडळाशी संबंधित जबाबदारी सुद्धा त्यांनाच पार पाडावी लागते। प्रधानमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ सर्व कृती आणि धोरणांसाठी कायदेमंडळाला जबाबदार असतात। कायदेमंडळाला सोबत घेऊनच त्यांना संपूर्ण कारभार सांभाळावा लागतो। म्हणून संसदीय शासन पद्धतीला जबाबदार शासन पद्धती असे म्हटले जाते। पुढील प्रश्न, चौथ्यातील दुसरा आकडा। अध्यक्षीय शासन पद्धतीची वैशिष्ट्ये स्पष्ट करा। उत्तर, अध्यक्षीय शासन पद्धतीत कायदेमंडळ व कार्यकारी मंडळ थेटपणे परस्परांवर अवलंबून नसतात। या शासन पद्धतीत कार्यकारी प्रमुख असलेला राष्ट्राध्यक्ष जनतेकडून थेट निवडला जातो। तसेच या शासन पद्धतीत कायदेमंडळ व कार्यकारी मंडळ परस्परांवर नियंत्रण ठेवतात।
परस्परांवरील नियंत्रणामुळे जबाबदार पद्धतीने राज्यकारभार होऊ शकतो. पुढील प्रश्न 5वा शेवटचा हा प्रश्न आहे. त्यापूर्वी सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सूचना आहे. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील सर्व व्हिडिओचे अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील. तसेच सर्व स्वाध्याय प्लेलिस्टमध्ये अपलोड केलेले आहेत, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता. प्रश्न क्रमांक 5वा, विरोधी पक्षांची भूमिका महत्त्वपूर्ण का असते याबाबत तुमचे मत लिहा. उत्तर, संसदीय शासन पद्धतीमध्ये विरोधी पक्षाला महत्त्वाचे स्थान असते. शासन जेव्हा राज्यकारभार चालवित असते तेव्हा अनेक सार्वजनिक हितांच्या प्रश्नावर त्यांना निर्णय घ्यावे लागतात. हे निर्णय घेत असताना शासनाने त्यांच्या हातातील अधिकारांचा दुरुपयोग करू नये, कोणतेही आवाजवी नियम नागरिकांवर लादू नये, या सर्व बाबींवर लक्ष देण्यासाठी सत्ता पक्षाशिवाय बाहेरचे कोणीतरी हवे असते. कायदे करताना सार्वजनिक हिताचे कोणतेही निर्णय घेताना ते नागरिकांच्या खरंच हिताचे आहेत की नाही हे पुन्हा तपासून पाहण्याकरता विरोधी पक्षाची भूमिका महत्त्वाची असते. तसेच योग्य ठिकाणी शासनाला सहकार्य करणे, धोरणातल्या किंवा कायद्यातील त्रुटी दाखवून देणे, प्रश्नांची अभ्यासपूर्ण मांडणी करणे इत्यादी बाबी विरोधी पक्ष करू शकते. विरोधी पक्षामुळे कोणतेही निर्णय घेताना दोन्ही बाजूंचा सर्वतोपरी विचार केला जातो. संपूर्ण स्वाध्याय झालेला आहे. धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.